हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज एक पॅटर्न बनवणार आहोत, तो आहे साऊथ पॅटर्न। तर इथे माझ्याकडे साऊथ पॅटर्नचा सेम फॅब्रिक आहे की जो एक साऊथ पॅटर्न ड्रेससाठी एकदम छान लुक करतो। तर त्याचा आपल्याला एक साऊथ पॅटर्नचा आता ड्रेस बनवायचा आहे। तर सगळ्यात पहिले मी इथे घेतलेलो आहे अस्तर पण मी 2 मीटर घेतलेला आहे। माझा जो मेन फॅब्रिक आहे तो पण 2 मीटरच आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण जेवढी हाईट आहे तेवढी माझी फुल हाईट आहे 35 इंच। तर त्याच्यामध्ये मी इथे 2 मीटर फॅब्रिक कुठेही मी कट केलेला नाहीये। मी ऑलरेडी म्हणजे आपली जी याची विथ असते, अस्तरची जी विथ असते ती असते आपली 32 इंच। तर आपल्याला ऑलरेडी ती भेटलेली आहे की आपण 35 मधून 2 इंच मायनस करतोच। अस्तरचा कपडा जो मेन फॅब्रिक असतो तो आपला 32 आहे। तर 1 इंचाने एवढा काही फरक पडत नाही। तुम्हाला खालची बाजू पण असल्यामुळे ती फोड पण करायची गरज नाहीये। तर आपण याला अशा जॉईन करून अशा प्लेट टाकून घेऊ। तर आपल्याला हे जे जॉईंट आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे। माझे जे 2 तुकडे निघालेले आहेत ते आपण सगळ्यात पहिले जॉईन करून घेऊ। आणि त्याच्यानंतर मी हा घेतलेला आहे मेन फॅब्रिक। तो जो मेन फॅब्रिक आहे तो पण आहे माझा 2 मीटरचाच आहे। ऑलरेडी आता विचार करणार की 2 मीटरमध्ये कसं होणार। तर हाईट आपली खालच्या साईडनं बसते, वरती जो कपडा उठतो त्याच्यामध्ये आपली बॉडी रेडी होऊन जाते। त्याच्यामुळे तुमचा 2 मीटर फॅब्रिकमध्ये हा ड्रेस रेडी होऊन जातोय। तर तुम्हाला इथे आपण जेवढी आपली हाईट आहे तेवढी टाकायची आहे। 35 आहे तर मी ॲज इट इज 35 टाकलेली आहे, घेणार आहे 35। तर याच्यासाठी आपल्याला बेल्ट वगैरे मायनस करायचं असं काही नाही, कारण की बेल्ट एवढा काही म्हणजे एक्स्ट्राचा विषय नसतो। आपल्याला जे खाली फोल्ड वगैरे करायचं असतो त्याच्यासाठी आपला कपडा जातोच। आणि त्याच्यानंतर हे बघा मी लास्टपर्यंत 35 घेतलेली आहे। आपला खालच्या फोल्डमध्ये कपडा जातोच। वरती 1.5 इंचचा बेल्ट होणार असेल तर खाली 1 इंच मायनस होऊन जातं, आणि जेव्हा बेल्ट लावतो तेवढा अर्धा इंच मायनस होतं। त्याच्यामुळे 1.5 इंचचा बेल्ट वाढवलं तर खाली 1.5 इंच कमी होतं। त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी हाईट जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे ॲज इट इज। मी 35 घेऊन लाइनिंग करून कट करून घेते। तुमच्या हिशोबाने तुम्ही हाईट वगैरे जी आहे ती करू शकता। आता हे माझं वरती जे उरलेलं आहे तुकडा त्याच्यामध्ये माझं ब्लाऊज रेडी होणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं 2 मीटरमध्येच होऊन जातं। आत्ताच सांगते, खालीचा जो कट केलेला आहे तसं आपला घागरा होतं, म्हणजे प्लेटेड जो स्कर्ट आहे ते होतं, आणि वरती जे उरतंय त्याचं ब्लाऊज होऊन जातं। आता आपण हा केल्याच्या नंतर आपण आता ब्लाऊज कट करून घेऊया लगेच। तर ब्लाऊजसाठी पण मी जे अस्तर आहे ते मी अर्धा मीटर अस्तर होतं ते घेतलेलं आहे ब्लाऊजसाठी। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ब्लाऊजला जेवढी हाईट पाहिजे तेवढी घ्यायची आहे। माझी इथे हाईट आहे रेडी, मला 11 करायची, मी घेते 12 इंच। आणि हा बोटनेक आहे तर मी बोटनेकमध्ये शोल्डर आहे माझं 6 इंच, आणि आर्म होल घेते मी 5 इंच। तर 5 इंचचा आर्म होल घेतलेला आहे। चेस्ट आहे माझी 24, तर 24चा 4th घेते मी 6 इंच, आणि प्लस 2 इंच मार्जिन घेते, 1.5 इंच मार्जिन घेते। 1.5 इंच तुम्हाला 2 इंच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा 1.5 इंच पण सफिशियंट आहे, तेवढीही होऊन जाते। तर आपण पूर्ण कट करून घेऊया। आता याला मला बॅक हुक बनवायचा आहे आणि फ्रंट पॅक आहे। आपल्याला याचा बॅक हुक ड्रेस बनवायचा आहे। बॅक हुक ओपन करायचा आहे आणि फ्रंट जे आहे आपलं ते पॅक आहे। तर मी इथे फ्रंटची मार्किंग करून घेते 1 इंच आतमध्ये घेऊन। त्याला तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर F आणि B, म्हणजे F म्हणजे फ्रंट, B म्हणजे बॅक, असं तुम्ही लिहून देऊ शकता। म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टिच करायला लागतं तेव्हा कन्फ्यूज व्हायला नको, किंवा कटिंग करायच्या वेळेसही कन्फ्यूज व्हायला नको। त्याच्यानंतर आपण आता इथे जो आर्म होल आहे आपला समोरचा फ्रंटवाला, तो मी 1 इंचचा ठेवलेला होता, तो मी कट करून घेते। व्हिडिओ थोडासा इथे फास्ट केलेला आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होत होता ऑलरेडी, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतलेला आहे। पण मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे व्यवस्थित। जो आपलं नेकची विथ आहे ती मी 3.5 घेतलेली आहे, आणि जी हाईट आहे ती पण माझी 3.5च आहे। आपल्याला असं स्क्वेअर बनवून त्याच्यामध्ये बोटनेकचा शेप टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण हा बोटनेकचा शेप टाकल्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊ। कटिंग केल्याच्यानंतर हा झाला आहे आपला फ्रंट, आणि आता बॅकमध्ये घ्यायचा आहे आपल्याला शेप। तर बॅकमध्ये आपल्याला बॅक हुक करायचं आहे, आणि बॅक हुक पूर्ण म्हणजे ओपन असल्या पाहिजेत। आपण जी नेक विथ समोर घेतलेली होती फ्रंटला तीच घेणार। तुम्हाला ते कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही समोरचा जो तुकडा कट झालेला तर तो ठेवून पण तुम्ही घेऊ शकता। 3.5 सेम मी दोन्ही घेतलेला आहे, आणि इथे बोटनेकचा शेप देऊन कट केलेला आहे। आता आपल्याला इथे आतमधला एक शेप द्यायचा आहे जो आपण लिव्ह शेपमध्ये देणार आहोत। तर त्याच्यामध्ये
तुम्हाला इथे लीव शेप द्यायचा असताना मी तुम्हाला तो नंतर दाखवते आपल्याला लीव शेप कसा द्यायचा आहे। मी इथे एकदा मेन फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घेते। हे आपलं वरचं जे मेन फॅब्रिक होतं उरलेलं मी तोच घेतलेला आहे। इथे 4 फोल्ड केलेला आहे आणि आपण जो बॅक आहे तो बॅक ठेवणार आहे। नेहमी आपण जेव्हा बॅकच कटिंगला ठेवतो कारण फ्रंटचा जो आर्म होल असतो तो 1 इंच आपण एक्स्ट्रा कट केलेला असतो, त्याच्यामुळे आपण बॅकच ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा आर्म होल पण व्यवस्थित कट होतो दोन्हीसाठी। कारण की बॅकला तर असतोच पण फ्रंटचाही एक्स्ट्रा असेल तर नंतर कटिंग होऊन जातो। तर हा घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतर आता आपल्याला जे आहे ती याची बॅक नेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर आपल्याला बॅक नेकचा शेप द्यायचा आहे। तर बॅक नेकसाठी मी जे घेणार आहे फॅब्रिक ते अस्तरचं घेणार आहे पहिले। आता हे आपलं आहे एक बॅकचं आहे। त्याच्यानंतर आपण हे बॅकनेकचा शेप देण्यासाठी घेतोय। बॅकनेकसाठी मी जो लीव शेप देते आता खाली मला हुक तीन हुक ठेवायचे आहे। तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं ठेवायचं आहे तेवढं ठेवू शकता। इथे मला 3 हुक ठेवायचे आहे। मी त्याच्या हिशोबाने इथून याला एक लीव शेप देते। अगदी बघा तुम्हाला परत एकदा दाखवते इकडच्या साईडने अगदी मी लीव शेप देऊन घेतलेला आहे आणि याला आपण कट करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला लीव शेप जो आहे तुम्हाला इथे डायमंड शेप किंवा अजून दुसरा कोणता शेप द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता। मी डायरेक्ट पूर्ण ओपन करून घेतलेला आहे। हे बघा आपला असा नेक रेडी होणार आहे आणि इथे जे 2 जॉइंट आहे तिथे आपल्याला हुक येणार आहेत। खाली 3 हुक वरती 2 किंवा 1 हुक असं या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला असंच ठेवून म्हणजे बॅकला बॅकवर आणि फ्रंटच्या कपड्यांवर ठेवून स्टिचिंगसाठी घेऊया। तर स्टिचिंगसाठी घ्यायच्या वेळेस आपल्याला पहिले आपण स्कर्ट बनवणार आहोत। तर स्कर्टसाठी मी जे आपले ओपन होते जॉईंट तर ते मी पहिले जॉईन करून घेते कारण की आपल्याला प्लेटसाठी स्कर्ट जॉईन करायचं आहे। आपल्या जे स्कर्टला असतं ते जॉईन आपलं फक्त एका साईडनीच येऊन जातं। आता अस्तरचे 2 तुकडे असल्यामुळे मी ते दोन्ही एक जॉईन करून घेते पूर्ण। तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे कारण मग फक्त जेव्हा आपण फिटिंग करतो स्कर्टची तेव्हा आपल्या एका साईडला जॉईंट दिसून येतं आणि तुम्हाला टाकण्यासाठी सोपं जातं। तर तुम्हाला सगळे पहिले म्हणजे जॉईन करून घ्यायचं आहे। मी 2 स्टिच मारते जॉईंटवरती, पण अस्तर जरी असलं तरी आपल्याला 2 स्टिच नेहमी मारायचे आहे कारण आपण जे लेहंगा किंवा घागरा ह्या पद्धतीचे आपण मेन म्हणजे डान्स किंवा काहीतरी जे फंक्शन असतं तिथेच यूज करतो। तर तिथे तुम्हाला 2 स्टिच नेहमी यूज करायचे आहे जॉईंटच्या ठिकाणी। आता याला आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे। तर प्लेटचा जो आहे स्कर्टचा भाग तो तुम्ही तुमच्या हिपच्या हिशोबाने टाकू शकता। आता माझी हिप इथे जी हिप आहे हिप पण माझी 24च आहे। तर मी इथे पण 24चाच रेडी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी 24चाच रेडी करणार आहे। आपल्याला पूर्ण अशा प्लेट टाकून ही जेवढा आपलं हिप आहे तेवढा आपल्याला स्कर्टचा घेर बनवून घ्यायचा आहे अस्तरचा सुद्धा। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सोपी ट्रिक आहे एक की जी मी तुम्हाला प्लेट अगदी तुमच्या कमी जास्तही होणार नाही, कपडा एक्स्ट्राही उरणार नाही आणि कमीही पडणार नाही। या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकचाही मिडल काढायचा आणि अस्तरचा आपण ज्या प्लेट टाकलेला आहे तिथलाही मिडल काढायचा आणि ते मिडल दोन्ही एकमेकांना जॉईन करून ठेवायचे आहे। म्हणजे तुम्हाला ह्या मिडलपर्यंत एवढ्या प्लेट टाकायच्या आणि पुढच्या मिडलपर्यंत एवढ्या प्लेट टाकायच्या। याचा हे समजण्यासाठी की आपल्याला एवढा कपडा एवढ्याच प्लेटमध्ये जॉईन करायचा आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि अगदी म्हणजे प्लेट तुम्हाला परत उसवायचं कामही पडत नाही किंवा एक्स्ट्रा होतोय कपडा कमी पडतो अशा काहीच गोष्टी इथे होत नाही। तर तुम्ही बघू शकता इथे आपण अशा प्लेट टाकत आहोत। तुम्हाला पूर्ण स्कर्टच्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे। तुम्ही याला इथे बॉक्स प्लेटचा बनवायचा असेल तर तुम्ही बॉक्स प्लेटही टाकू शकता, पण साऊथ पॅटर्नना नॉर्मली ह्याच प्लेट असतात त्याच्यामुळे मी ह्याच प्लेट टाकत आहे। इथे बॉक्स प्लेट टाकू शकता किंवा मग अजून दुसरे काही बनवायचे असेल प्लेट वगैरे किंवा मग दुसरा म्हणजे इकडच्या साईडनेही प्लेट बनवायचे असेल तरी टाकू शकता तुम्ही। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे प्लेट टाकता येतात। त्याच्यानंतर मी ह्या मेन फॅब्रिकच्या सगळ्या प्लेट टाकून घेत आहेत। तुम्हालाही अशाच पद्धतीने प्लेट टाकायची आहे जर तुम्ही व्हिडिओ बघूनच बनवणार असाल तर सेम तुम्हाला। आणि तुम्ही जर ही ट्रिक यूज केली तर तुमचा कपडा कुठेही एक्स्ट्राही होणार नाही आणि कमी पडणार नाही। बघा माझा बरोबर कपडा तिथपर्यंत आला आहे आणि आपल्याला समजतं पण की आपल्याला किती हिशोबाने म्हणजे छोटी मोठी प्लेट टाकायची आहे की नाही। तुम्ही बघू शकता माझा बरोबर मी जो स्टिच मारली होती ती उसवून घेतली कारण की प्लेट टाकायला थोडंसं जड जातं, पण माझं बरोबर तिथपर्यंत झालेलं आहे मार्किंग। तुम्ही हे बघा हे माझं दोन्ही एक नॉच जे दिलेले होते मी ते दोन्ही सोबतच आलेले आहे की जे मी नॉच दिले होते ते अगदी बरोबर व्यवस्थित काहीच नाही म्हणजे कुठे कमीही नाही झालेलं आणि एक्स्ट्राही नाही झालेलं।
तुम्हाला अशा पद्धतीनेच प्लेट टाकायची आहे की म्हणजे तुमच्या प्लेट पण एकसारखं यायला पाहिजे, किंवा मग एक कमी एक मोठी जास्त असं व्हायला नको आहे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही प्लेट टाकून ट्राय करू शकता, किंवा मार्किंग करून पण प्लेट ट्राय करू शकता। मी त्याचाही एक व्हिडिओ बनवणार आहे की तुमच्या प्लेट अगदी सारखं येण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने प्लेट बनवायची। जर तुम्ही यूज करत असाल तर हरकतच नाही आहे की मिडल काढून जर घेणार असाल तर। जर तसं नसं जमत तर अजून एक पद्धत आहे माझ्याकडे की जेणेकरून तुमच्या प्लेट नंतर तुम्हाला उसवायचं कामही पडणार नाही आणि एक्स्ट्राही होणार नाही, असंही होऊन जाईल। मी तुम्हाला तीही लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देईल। त्या ट्रिकचा पण एक लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्या समोर येऊन जाईल। हे बघा, आपल्या प्लेट अगदी व्यवस्थित पुरलेले आहे, आपल्याला एक्स्ट्रा किंवा कमी जास्त असं काहीही झालेलं नाही आणि प्लेट पण अगदी सुंदर दिसत आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर प्लेट दिसत आहे आणि सगळ्यासारखे आलेले आहेत। तर आता इथे आपल्याला याला जो आहे तो आपण बेल्टला म्हणजे जो स्कर्ट आहे तो राऊंड करून स्टिच मारून घेऊया, राऊंड करून घेऊया। तिथे आपल्याला काय करायचं आहे, आपण जिथे थोडंसं आपल्याला स्पेस सोडायचं आहे, कारण मी जे माझं हिचं होतं हिप जे होतं त्याच्या हिशोबाने हिपमधून आपल्याला घालायला थोडंसं लूज पाहिजे, त्याच्यामुळे आपण थोडासा बेल्टला जो गॅप असतो तो ठेवायचा आहे। तर तिथे आपल्याला जो आपण गॅप ठेवणार आहोत घालण्यासाठी, तर तिथे सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्याला ते फोल्ड करायच्या अगोदर आपण जो खालचा घेर आहे तो जॉईन करून घेऊया। मी दोन्ही मेन फेब्रिक लावूनच जॉईन करत आहे आणि अस्तरला अस्तरचा कपडा लावूनच जॉईन करणार आहे। तुम्ही बघा, मी अस्तर बाजूला ठेवलेला आहे आणि मेन फेब्रिक टू मेन फेब्रिक ते दोन्ही जॉईन करून घेते। मेन फेब्रिकच आहे आपला, ते दोन्ही जॉईन करते आणि त्याच्यानंतर आपण अस्तर टू अस्तर जॉईन करायचं आहे। म्हणजे आपल्या जेव्हा एखाद वेळेस काय होतं की आपला अस्तरचा घेर मोठा असतो, मेन फेब्रिकचा घेर मोठा असतो आणि अस्तरचा घेर छोटा असतो, तर त्यावेळेस जेव्हा आपण ते दोन्ही एकत्र जर जॉईन करायला गेलो की अस्तर आणि मेन फेब्रिक, तर तेव्हा गोंधळ उडतो आणि फिनिशिंगही खराब होऊन जाते स्कर्टची। स्कर्ट पण एका साईडला ओढल्यासारखं होऊन जातं। त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी कुठलंही स्कर्ट तुम्ही स्टिच करणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मेन फेब्रिक टू मेन फेब्रिक स्टिच करायचं आहे आणि अस्तर टू अस्तर स्टिच करायचं आहे। कुठलाही तुम्ही अम्ब्रेला स्टिच करा, प्लेटेड करा, बॉक्स प्लेट करा, कुठलाही करा, तुम्हाला तेच सेम करायचं आहे। याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपण इथे अस्तर टू अस्तर घेणार आहोत की जो मी तुम्हाला परत एक त्याच्यासाठी मी स्पेशली ओपन करत आहे पूर्ण घागरा, जेणेकरून तुम्हाला स्कर्ट जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर आपण जेवढा स्पेस मेन फेब्रिकला ठेवलेला होता वरती, तेवढा स्पेस आपल्याला अस्तरलाही ठेवायचा आहे, तोच बघून आपण इथे ठेवणार आहोत। हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला अस्तरला स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही अस्तरलाही 2 स्टिच मारणार, मेन फेब्रिकलाही 2 स्टिच मारणार आहे। रेग्युलर आपण सगळ्याच जिथे जॉईंट आहे, जॉईंट म्हणजे पूर्ण एक लास्ट फिनिशिंग आहे, त्याला आपण 2 स्टिच मारून देतोय अगदी। म्हणजे मी प्रत्येक याच्या वेळेस 2-2 स्टिच मारते। स्लीव्ज लावायच्या वेळेसही तुम्हाला नेहमीच 2 स्टिच मारायचे आहे। मी प्रत्येक वेळी सांगते, जेव्हा व्हिडिओमध्ये बनवते तेव्हा तुम्हाला तेच सांगते की प्रत्येक वेळी तुम्हाला 2 स्टिच मारायचे आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे जे आपण स्पेस सोडलेला होता त्याला आपण फिनिश करून घेऊया, म्हणजे फोल्ड मारून घेऊया दोन्ही साईडने। आपल्याला एक रेग्युलर जसं आपण टॉपची फिटिंग वगैरे करतो, कट टाकतो, त्या पद्धतीने कट टाकल्यासारखे कट टाकायचे आहेत फोल्ड मारून। तुम्ही इथे बघू शकता की मी एक फोल्ड मारून घेते। रेग्युलर तुम्हाला एक कपडा फिनिश करतो आपण त्या टाईपमध्ये फोल्ड मारून घ्यायचं आहे। तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपले सूटचे म्हणजे रेग्युलर ड्रेस सूटचे जसे कट बनवतात त्या पद्धतीने तुम्ही कट बनवू शकता इथे। आणि जर स्पेस दिसत असेल तर इथे तुम्ही टच बटनही लावू शकता किंवा हुक टच बटन असं काहीतरी लावू शकता। आपल्याला काय होतं, भरपूर वेळा वेस्टची टाईट फिटिंग पाहिजे असते, म्हणजे जे आपल्याला स्कर्ट आहे ते वेस्टला टाईट पाहिजे असतं आणि हिपमध्ये मग जात नाही। त्याच्यासाठी आपण हा स्पेस ठेवतो की जेणेकरून आपल्याला हिपमध्ये घालण्यासाठीही सोपं जाईल आणि वेस्टला टाईट फिटिंग पण राहील स्कर्टची, त्याच्यामुळे आपण ही पद्धत यूज करतो। जर आपण हिपची फिटिंग टाकली तर तेव्हा तुम्हाला स्पेस नाही ठेवला तरी चालतो। आज आपल्याला बेल्ट बनवायचा आहे। बेल्टसाठी मी ही पूर्ण मोजून घेते घेर मोजल्याच्या नंतर आपल्याला तेवढ्याच साईजचा, म्हणजे घेरची जेवढी विथ आहे माझी आहे 23, तर मी 24चा बेल्ट घेते। आता हा मला 1.5 इंचाचाच रेडी करायचा आहे। मी फोल्ड करून 3 इंचाचा आहे, माझा 4 फोल्डमध्ये होऊन जातो। तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही अस्तर पण लावू शकता, पण मला गरज नाही वाटत आहे म्हणून मी हाच 4 फोल्ड करून घेतलेला आहे आणि एका बाजूने पूर्ण फिनिश करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा जो दोन्ही साईडना म्हणजे फिनिश केल्याच्या नंतर
आपल्याला डायरेक्टली स्कर्टला अटॅच करायचं आहे। माझी एक बाजू ऑलरेडी फोल्ड आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्कर्टला अटॅच करून घेते आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की मी डायरेक्टली हा जो फोल्ड बाजू आहे ती वरतून ठेवलेली आहे आणि जी ओपन बाजू आहे त्या साईडनं अटॅच करते। नंतर फिनिशिंग पण छान येते, तुम्ही इथे बघू शकता। आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड मारायचं आहे, म्हणजे हे आतमधून स्टिचवर। आणि मी नेहमी जी स्कर्टची स्टिच आहे ती वरतून देते, जेणेकरून तुमच्या स्कर्टची फिनिशिंग एकदम सुंदर दिसते। जर तुम्हाला असे नसेल जमत तर तुम्ही म्हणजे उलटी पण देऊ शकता, म्हणजे खालच्या साईडनं स्टिच देऊ शकता। पण नेहमी मी जी वरची स्टिच आहे, आपल्या वरच्या स्टिचची फिनिशिंग नेहमीच छान दिसते, त्याच्यामुळे मी कंटिन्यू वरतूनच स्टिचला फिनिशिंग देते। स्कर्टची असो या नऊवारीची वगैरे बेल्टची, जे काही बेल्ट लावून राहते त्याची फिनिशिंग एकदम सुंदर दिसून येते। तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जो पूर्ण जे आहे ते पूर्ण एकदम छान दिसतंय वरतून पण तुम्ही जी स्टिच मारलेली आहे ती। आता आपल्याला खालचा भाग पूर्ण हा फोल्ड करून घ्यायचा। आता आम्ही हा पूर्ण तर काही दाखवत नाहीये तुम्हाला, पण तुम्हाला एक सांगते फक्त की कसं फोल्ड करायचं आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण असं फोल्ड करून घ्या। आणि हा पण बाजू तुम्ही सरळ स्ट्रेट करून, थोडंसं मागे पुढे असेल तर सरळ कट करून तुम्हाला अशाच पद्धतीने फोल्ड मारायचा आहे। जर तुमचं एक्स्ट्रा असेल तर तुम्ही मोठाही फोल्ड मारू शकता। माझ्याकडे थोडी म्हणजे जेवढा होता मी तेवढाच खाली डिझाईन जात होती म्हणून मी छोटंसं फोल्ड मारलेलं आहे। मी इथे नंतर आपल्याला कमरेला बांधण्यासाठी बंद रेडी करून घेतलेला आहे, तो पूर्ण अशा पद्धतीने टाकून रेडी केलेला आहे। हा बघा आपला स्कर्ट रेडी झालेला आहे। आता आपल्याला हा आहे आपला स्कर्ट रेडी, पूर्ण रेडी झालेला आहे, अस्तर वगैरे पूर्ण अटॅच लावून। आता आपल्याला बनवायचं आहे ब्लाऊज। तर ब्लाऊजसाठी आता आपण जी कटिंग केलेली होती ती घेऊया सगळ्यात पहिले। तर मग ही आहे माझी ब्लाऊजची कटिंग झालेली आपली। ही आहे बॅक पार्ट आणि हा जो खालचा आहे तो आहे फ्रंट पार्ट। तर हा आपला फ्रंट पार्ट आहे इथे। तर आपण आता सगळ्यात पहिले फ्रंट पार्ट रेडी करून घेऊ फ्रंटवाला। तर आपल्याला काहीच नाही, नेकवरती फक्त स्टिच मारायचे आहे। वरती जे राऊंड आहे त्याला आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे। आपल्याला रेडी जे बनवायचं आहे नेक, त्याच्यासाठी आपण जसं पलटी करतो म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला वरतून स्टिच मारायचे आहे आणि अस्तर खाली फोल्ड करायचं आहे। तर तुम्हाला इथे तुम्ही या पद्धतीने तुम्हाला राऊंडमध्ये जे आहे ते हळू स्टिच मारायचे आहे। मी नेहमी सांगते राऊंडमध्ये स्टिच मारताना नेहमी हळू मारा, म्हणजे तुमची मशीन थोडंसं थांबवत चालवलं तरी चालेल नवीन असल्यामुळे, पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते। नाही तर राऊंडमधली स्टिच जर खराब झाली तर मग वरती जो नेकचा आपला भाग असतो तोच थोडासा फिनिशिंगमध्ये नाही दिसत। त्याच्यानंतर मी हा पार्ट कट करून घेतला, नॉचेस दिले। नेहमीच सांगते नॉचेस द्याच, राऊंड शेपला तर द्याच, तेच सांगते परत एकदा की आपल्याला नॉचेस पण द्यायचे आहे। आता मी हा एक इथे या साईडनं मी आतमधल्या साईडनं जसं रेडीमेड ड्रेसला असतं त्या पद्धतीने मी आतमधल्या साईडनं स्टिच मारती। वरतून आपल्याला कुठेही स्टिच दिसत नाही आहे ह्या नेकमध्ये। मी जेव्हा रेडीमेड हा पूर्ण जो ब्लाऊज आहे तो रेडीमेड ड्रेससारखाच करणार आहे, म्हणजे रेडीमेड ड्रेसला जसे ब्लाऊज असतात शोल्डर वगैरे पॅक असतं त्या पद्धतीनेच करणार आहे। मी तुम्हाला तसंच दाखवत आहे। तुम्ही हा ब्लाऊजचा व्हिडिओ तर कुठे स्किप करू नका, म्हणजे पुढे जो ब्लाऊज बनवत आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, याच्यासाठी सांगते। आता हा आपण असंच ठेवलेला आहे, याला मी बाजूनं नंतर कुठेही स्टिच वगैरे मारलेल्या नाही आहे। तुम्ही बघू शकता माझं सगळं पार्ट ओपन आहे, म्हणजे शोल्डर नेक वगैरे सगळंच काही ओपन ठेवलेलं आहे मी तसंच। त्याच्यानंतर घेऊया बॅक पार्ट। तर आपल्याला हा बॅक पार्ट बनवायचा आहे। आता बॅक पार्टसाठी आपण मी जसं फ्रंटला केलं ॲज इट इज तसंच करणार आहे। जे आहे नेक ॲज इट इज जसे आहे तसे स्टिच करून घेणार आहे, जसं आपण फ्रंट नेकला केलं होतं ॲज इट इज तसंच। आता याच्यासाठी आपल्याला हे जे शेपमध्ये आहे व्यवस्थित आपल्याला त्या शेपमध्ये स्टिच मारून घ्यायची आहे। इथे थोडंसं तुम्ही सुई त्याच्यामध्ये अडकून मग खालचा कपडा सरकून घ्यायचा आहे। यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा असे कॉर्नर शेप वगैरे येतील त्यावेळेस तुम्हाला नेहमी सुई अशी मध्ये अडकून ठेवायची आणि कपडा फिरवायचा आहे वरती, फिटडॉक वरती करून। त्याच्यानंतर आपण इकडचा शेप जसा जॉईन केला तसंच इकडचाही करणार आहे मी, दुसऱ्या साईडचा पण दुसऱ्या बाजूचा हे बघा इथे केलेला आहे मी। आता याच्यामध्ये आपल्याला जो मधला कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत। जो याचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा कट करून घेणार आणि आपल्याला जसं पलटी करतो त्याच पद्धतीने आपल्याला पलटी करायचं आहे। नॉचेस तर मी प्रत्येक वेळेस सांगितलेच नॉचेस द्याच म्हणून, या शेपमध्ये तुम्हाला देणे गरजेचं आहेच। तुम्हाला सेम दुसऱ्या साईडचा पण नॉचेस देऊन घ्यायचे आहे आणि दोन्ही साईड पलटी करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला एक दाखवते, दुसरी एकच दाखवून देते, म्हणजे तुम्ही दुसरी पण त्या पद्धतीने करू शकता। असं करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे जो शेप आहे त्याला आपण स्केल वगैरे टाकून वगैरे तुम्ही पलटी करू शकता, म्हणजे जो कॉर्नर आहे थोडासा तो व्यवस्थित शेपमध्ये येऊन जाईल यासाठी। आता आपल्याला ह्या पद्धतीने आपला इथे
शेप होऊन जातो रेडी। असंच तुम्हाला दुसराही शेप रेडी करायचा आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूचाही शेप रेडी करून घ्यायचा आहे। आता आपण इथे तुम्ही बघू शकता पहिलं नेक सारखंच केलेलं आहे, फ्रंट फक्त नेक रेडी करून घेतला, इथे फक्त नेक रेडी करून घेतलेला आहे। बाजू म्हणजे फिटिंगची साईड वगैरे ओपन आहे, शोल्डरही ओपन आहे। आता आपल्याला रेडीमेड शोल्डर सारखे शोल्डर जॉईन करायचे। जो आपला बॅक साईडचा कपडा आहे तो असा मी ओपन ठेवला होता आणि ते शोल्डर आणि मेन फॅब्रिक बाजूबाजूला करणार आपण। त्याचा जो मधला जॉईंट आहे त्याला आपण फ्रंटचा जॉईंट म्हणजे शोल्डर टू शोल्डरचा जॉईंट एकमेकावर ठेवून अस्तरच्या बाजूने अस्तरची बाजू आणि मेन फॅब्रिकच्या बाजूने मेन फॅब्रिक। तुम्हाला परत एकदा दाखवते, अस्तरच्या बाजूने आहे आणि वरती असा कपडा अटॅच करून याला स्टिच मारून घ्यायची आहे। त्याला स्टिच मारून घेतली त्याच्यानंतर तुम्हाला असं बाजूला करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की इथे आपण व्यवस्थित आपली फिनिशिंग आलेली आहे। तर तुम्हाला इथे वरती परत एक स्टिच मारायची आहे। ती जर तुम्हाला मारायची असेल तर मारू शकता, पण नाही मारायची तर काही हरकत नाही। भरपूर रेडीमेड ड्रेसला असते, काही ड्रेसला नसते पण। तर तुमचे आहे की जर तुम्ही खाली 2 स्टिच मारल्या तर वरती नाही मारली तरी चालती। जर तुम्हाला तरीही वरती मारायची असेल एक डिझाईन टाईप तर तुम्ही मारू शकता। इथे परत एकदा दाखवते, खालचा जो फॅब्रिक आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि वरती दोन्हीच्या मध्ये आपण कपडा ठेवून परत अस्तरचं त्याच्यावर रॅप करून आपण स्टिच करून घेतलेला आहे। मी याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की रेडीमेड स्टिच सारखे शोल्डर कसे बनवायचे, तोही तुम्ही आपल्या चॅनल पेजवर जाऊन बघू शकता। सेम ह्याच कपड्यांचा आहे तो छोटासा व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही त्याच्यावर जाऊन पण बघू शकता। तर आपण वरतून पण एक स्टिच मारून घेतलेली आहे पहिल्यासारखी। तुम्ही बघू शकता आपले दोन्ही साईडचे शोल्डर रेडी झालेले आहेत, दोन्ही शोल्डर रेडी झालेले आहेत। आता आपल्याला इथे नेकला स्टिच करायचं आहे, तर नेकला तुमची इच्छा असेल तर करू शकता, नाही तर हरकत नाही, पण मला याच्यावर एक वरतून स्टिच मारायची आहे। अगदी 2-3 लाईन सोडून मी एक सारखी स्टिच मारून अखंड स्टिच येते एक पूर्ण रेडीमेड ड्रेसला जशी येते तशी। तुम्ही बघू शकता आपली एक अखंड स्टिच येते, म्हणजे बॅकला चालू करून परत समोरून येऊन डायरेक्ट बॅकला संपून जाते। इथे आपली तुम्ही बघा अशी मी स्टिच मारलेली आहे पूर्ण। आता आपण साईडचं पूर्ण जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे अस्तर जे आहे ते जॉईन करून घेणार आहोत। सगळं पूर्ण जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे तो कट करून टाकायचा आहे। जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक होता ते मी आता शोल्डर आर्म होल फिटिंग वगैरे सगळी जॉईन करून घेतलेली आहे, एक्स्ट्राचा कट केलेला आहे। आता आपल्याला इथे लावायचे आहे स्लीव्ज, तर आपण स्लीव्ज घेऊया। आता स्लीव्ज ज्या माझ्या आहेत त्या टक्स मारायचे आहेत। टक्स मारताना आपण सगळ्यात पहिले इथे आपण रेग्युलर ब्लाउजला जसे टक्स मारले तसेच टाकलेले आहे। दोन्ही साईडने 3.5 इंच सोडून टक्स मारून घेतलेला आहे। अगदी थोडासा घेतलेला आहे मी 2-2 लाईन, कारण की मेजरमेंट खूप छोटा आहे, 20-30 चेस्ट आहे, त्याच्यामुळे एवढी काही गरज नाही, पण मी घेतलेले आहेत त्याला। हे आपण गोपी स्लीव्ज कट केलेले आहेत। जे माझ्या स्लीव्ज मी गोपी स्लीव्ज बनवलेले होते त्याला मी फक्त वरती जॉईन करून घेते दोन्हीही पण, आणि आपल्याला त्याच्यात मी शेप करून घेते, फ्रंट शेप जो आहे तो ओपन करून घेते, दोन्ही साईडचा फ्रंट शेप कट करून घेते। आता आपण जसे रेग्युलर ड्रेसला स्लीव्ज लावते तसंच लावणार आहे, म्हणून मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे इथे, कारण की याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे। रेग्युलर जशा स्लीव्ज लावतोय आपण त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जसं आपण ब्लाउजला ड्रेसला वगैरे लावणार आहे तसंच। आणि रेग्युलर स्लीव्ज आहे गोपी मी याच्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत, आपल्या रेग्युलर स्लीव्ज सारख्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत, मेगा स्लीव्ज ज्याला म्हणतात त्या पद्धतीने, की डबल फोल्ड आहे, खालून आपल्याला फोल्ड केलेला आहे तो। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे आपल्याला कासपट्टी करायची आहे, कासपट्टी आणि हुक पट्टी। तर हुक माझ्या वरतीही 2 लागणार आहे, तुम्ही 1 पण लावू शकता किंवा 2 लावायचे असेल तर 2 पण लावू शकता, आणि खाली आपल्या 3 ते 4 हुक लागतील। तर आपण त्याच्या पहिले आपण इथे एक फ्रंटवाली जी पट्टी आहे कंबरपट्टी ती रेडी करून घेऊ, ती पण आपण रेग्युलर जशी लावतो त्याच पद्धतीने आहे। माझं 1.5 इंचाची पट्टी रेडी आहे, ती मी वरतून लावून खाली फोल्ड केलेली आहे। सेम पद्धतीने आपल्याला बॅक साईडनेही तेच करायचे आहे, फक्त फिनिशिंगमध्ये थोडंसं लावायचं आहे, की आपण ज्या पट्ट्या बनवणार आहोत म्हणजे ती आपली रेडी 1.5 इंचाची आहे, ती वरतून स्टिच करून आपण खाली फोल्ड केली आहे, म्हणजे आपली 1 इंचाची पट्टी खाली फोल्ड होणार आहे। याच पद्धतीने मी दोन्हीही साईडच्या रेडी केलेल्या आहेत। आपल्याला इथे आता हुक आणि कासपट्टी लावायची आहे। आता हुकसाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे ॲज इट इज जी माझी प्रिंट आहे खालची मी त्याच कलरचं घेणार, कारण की बॅक साईड आहे थोडंसं ओपन पण दिसले तरी ती आपल्याला सेम दिसायला हवं,
म्हणून मी त्याच्यासाठी सेम जो माझी प्रिंट आहे हत्तीची प्रिंट जी खाली आहे मोरांची प्रिंट आहे हत्ती मोरांची तेच तसाच कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसंच घेऊ शकता, नसेल तर हरकत नाही। तर आपल्याला तो एक 1.5 इंचाची पट्टी रेडी करून घ्यायची आहे फोल्ड करून अशा पद्धतीने तुम्हाला लावून, आणि ती वरतून खालून सगळ्या बाजूनी तुम्हाला एक फोल्ड करून घ्यायची आहे। आपण ॲज इट इज स्टिच करणार आहोत, म्हणजे सगळ्या साईडना फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती तशीच आपण त्याला अटॅच करणार आहोत। तुम्ही बघू शकता मी इथे सगळ्या साईडनी पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेते आणि ती आपल्याला जशी आहे तशीच स्टिच करून द्यायची आहे। म्हणजे असं वरतून लावून खाली फोल्ड करायचं असं नाही, स्ट्रेट मी खालून लावलेली आहे फक्त आणि त्याच्या वरतूनच एक स्टिच मारलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने। आणि आपल्याला ह्या साईडने आपण पलटी केल्यामुळे इकडच्या साईडनी पट्टी लावायची गरजच नाही, हुकच्या साईडनी तोच कपडा त्याच्यावर येणार आहे। आता वरच्या बाजूलाही आपण सेम तसंच लावणार आहे। अगदी जो माझा ग्रीन कलरचा कपडा आहे त्याच कपड्याचा मी पट्टी घेतलेली आहे, सेम फोल्ड केलेली रेडी केलेली, आणि तीच मी ॲज इट इज स्टिच करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता आपले हे झालेलं आहे रेडी, बॅक नेक वगैरे सगळं। आता आपल्याला टाकायचे आहे फिटिंग। तर फिटिंग पण आपल्याला रेग्युलर आपण ब्लाऊजची टाकतो तशीच आहे, छोट्या मुलींच्या ब्लाऊजची पण सेम फिटिंग असती। तुम्ही मिडल ठेवून स्टिच मारून घ्यायची आहे एक वरतून, जे आपण अंडरग्राऊंड फिटिंग जी म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे। अंडरग्राऊंड जी फिटिंग करणार आहोत आपण त्या पद्धतीने असं सरळला सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरकडून अस्तरची बाजू वरतून दोन्ही बाजूने सरळ आणि एक वरतून स्टिच मारून घ्यायची आहे, प्रेस स्टिच जी म्हणतो आपण तशी स्टिच मारायची आहे। दोन्ही साईडनं मारल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे। मी इथे स्टिच मारून दाखवते तुम्हाला, सरळ ठेवून घेतलेला आहे आणि स्टिच मारलेली आहे। त्याच्यानंतर ही दोन्ही साईडनं मारते मी, हे बघा एक इकडच्या साईडने झाली। आता ही आपण त्याच्यानंतर असं फोल्ड करून घेतल्यावर इथे फिटिंग टाकतोय। आता माझी जी वेस्ट आहे ती आहे 20ची आणि चेस्ट आहे ती आहे 22ची, म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही आहे, फक्त 2 इंचाचा डिफरन्स आहे। छोटी मुलगी असल्यामुळे मी तेवढेच मेजरमेंट टाकते। आणि तुमचं स्लीवचं जे मेजरमेंट आहे, माझ्या इथे जेवढं मेजरमेंट आहे माझं आहे 4 इंचाचं, म्हणजे 8 इंचाची आहे स्लीव्स, तर मी 4 इंच टाकते। ते घेऊन मी एक फिटिंगची स्टिच मारून देते। सरळ आपल्याला स्टिच मारायची आहे, जसं आपण ब्लाऊजला वगैरे मारतो त्याच पद्धतीने आहे स्टिच मारून घ्यायची। एक लास्टवाल्या ज्या आपल्या एक साईडच्या ज्या स्टिच असतात त्या पण मारून घेणार आहे लगेच, 2-3 स्टिच मारायच्या आहे। तुम्हाला दोन्ही साईडना सेम फिटिंग करायची आहे। मार्किंग करताना ही दोन्ही साईडना सेम एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे की फिटिंग कशी करायची। आता हा व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून मी थोडं तुम्हाला लगेच एका साईडना फक्त फिटिंग टाकायची दाखवलेली आहे, ती पण थोडीशी फास्टमध्ये दाखवली। एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे की तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी टाकायची आहे परफेक्टली, त्याच्यामुळे तर तुम्ही हा याच्यामध्ये थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे मी। आता आपण इथे बघू शकता तुम्ही आपला ब्लाऊज पण रेडी झालेला आहे। आता आपल्याला हे खालच्या साईडनं हुक आणि काज करून घ्यायचे आहेत, आणि हुक आणि काज इथे खाली 3 हुक आणि वरती 2 हुक मी बनवणार आहेत। तर तुम्ही बघू शकता आपला अशा पद्धतीने ब्लाऊज रेडी झालेला आहे। हे फ्रंट बाजू आणि पाठीमागची बॅक साईड, तर ती आपली रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एक पूर्ण घालून दिलेला आहे डमीला ड्रेस। तर तुम्ही व्हिडिओ बघून सांगू शकता की ड्रेस किती सुंदर दिसतंय, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर ड्रेस रेडी झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। तुम्ही बघा आपला अगदी 2 मीटर कपड्यांमध्येच रेडी झालेला आहे। हा ओढणीचा पार्ट वेगळा आहे, पण ब्लाऊज आणि स्कर्ट आपला 2 मीटर याच्यामध्येच रेडी झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। थँक्यू।